कसं आहे बघा सकाळचं छान असं सुंदर बागेतलं वातावरण. छान अशी सकाळी सकाळी छान पावसाच्या सरीत सुंदर अशी सजलेली हिरवागार शालू नेसून अशी माझी बाग आणि त्याचबरोबर छान अशी सुंदर सुंदर लाल फुलं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी प्रसन्न सकाळ, तशी तर रोजची प्रसन्न सकाळच असते आणि खूप सुंदर असं घरातलं वातावरण असतं. पूजा वगैरे स्वामींची झाली त्यानंतर घरामध्ये अगदी मस्त वाटतं. अशी घरामध्ये धुरी फिरवल्यानंतर स्वामींची पूजा करून घेतली, स्वामींना नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर घरभर अशी धुरी फिरवली. आता करायची मस्त अशी गॅसची पूजा, पण त्या अगोदर सगळीकडे घरामध्ये धुरी फिरवून घेतली. खूप भारी वाटतं बघा सकाळी सकाळी. आणि आज सकाळीच फरशी वगैरे पुसून घेतलेली लवकरच. तर छान असं सकाळचं मस्त वातावरण, थंडगार हवा आणि थोडासा रात्री पाऊस पण झाला आहे. आता थोडा थोडा यायला लागला आहे पाऊस, पूर्णच बंद झाला होता. तर आपल्याला जशी काळजी वाटते पावसाची तशी विठुरायाला भगवंताला तर काळजी असणारच की तो कसं आपल्या कोणाचं तरी नुकसान करेल. पण पाऊस यावर्षी थोडासा उशिरा लेटच आला. थोडासा म्हणता म्हणता खरंच खूपच लेट आला. कुणीकडं पडला तर कुणीकडं काहीच नाही असं झालेलं होतं. तर आता चालू झाला आहे, पण दरवर्षीप्रमाणे जसा असतो ना तसं यावर्षी पाऊस आमच्याकडं तर नाही आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये कोण कोण सोलापूर जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहता हे कमेंट करून सांगा. पुण्यात तर भरपूर पाऊस आहे पण सोलापूरमध्ये पाऊस नाही आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर कुठून कोण कोण व्हिडिओ पाहता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर आपला व्हिडिओ कसा वाटतोय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत जावा. आणि जिथं आपण लाईक करतो ना तिथं हाय पॉईंट असतो, तो हाय पॉईंट पण द्यायला विसरू नका. आपले सुंदर सुंदर असेच घरगुती व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इकडे छान अशी सकाळी मस्त प्रसन्न सकाळ तर आहेच आपली. मस्त अशी गॅसची पूजा वगैरे करून घेतली, दूध ठेवलं तापायला. आणि आमच्याकडं रात्री काय कांड झालं आहे सांगते तुम्हाला. एक छोटीशी 2-3 पिल्लं आहेत मांजराची. तर मांजराची पिल्लं छोटी आहेत पण बऱ्याचशा जणांना मांजर पाळायला आवडतं, पण मला मांजर पाळायला वगैरे घरामध्ये आवडत नाही. पण चांगलं असतं असले म्हणजे पाळलेलं. पण मी तर पाळलेली नाहीत, पण आमच्या शेजारी 2-3 मांजरं आहेत ना, तर एवढी येतात ना ती, खूप म्हणजे खूप येतात. आणि सारखं त्यांना सवय झाली ना, आता दूध गॅसवर असलं की ते दूध पितात किंवा सांडतात असं होतं. तर रात्री तेच झालं. रात्री एवढं 1 लिटर दुधाचं पातेलं अख्खच्या अख्खं त्यांनी पालतं केलं गॅसवरती. खिडकीतनं उडी मारली, डायरेक्ट पातेल्यावर पडलं आणि पातेलं सगळं खाली पालतं पडलं. सगळ्या घरभर दूध, किचन वाट्यावर दूध, सगळ्या भांड्यांवर दूध असं झालं होतं. तर त्यामुळे आता दुधाची पिशवी आणावी लागली. अक्षरशः पिशवीतलं दूधसुद्धा खूप चांगलं नसतं. खूप म्हणजे आता व्हिडिओ तर आपण पाहिलेलेच आहेत किती म्हणजे दुधामध्ये म्हणजे मिक्स काय काय होतं, किती काय काय प्रकार होते. तर त्यामुळे धाडस होत नाही तर दुधाची पिशवी आणायची. शेतकरी बघा किती चांगलं पिकवतो, किती छान म्हणजे एवढा टिपकासुद्धा न पाणी ओतता डेअरीला दूध घालतो फॅट कमी येऊ नये म्हणून. आणि त्याच्या दुधाचं विष बनवलं जातं. अशी बिझनेस जे करतात ते लोक, त्यांनी आता कुणी शेतकऱ्याने तर प्युअर द्यायचं, त्याच्या लेकराच्या तोंडचं काढून लेकरा बाळाचं हे करून, आणि इकडं लोकांनी थोड्याशा दुधाचं खूप सारं दूध जास्त करायचं, केमिकल घालून, कुठं काय काय घालून, आणि त्याचं विष तयार करायचं आणि ते सगळ्यांना विकायचं. कितपत योग्य आहे? खूप म्हणजे खूप डेंजर आहे बापरे. आता दूधसुद्धा आणायची इच्छा होत नाही, पण आज खूपच नाविलाज झाला. रात्री आमचं सगळं जे आम्ही गावाकडूनच दूध आणतो, आमचं दूध सगळंच ते मांजरांनी सांडलं. धड तो पण पिला नाही आणि आम्हाला पण ठेवलं नाही. असं झालं. नशिबात तर नव्हतंच आपल्या, पण कमीत कमी त्यानं पिलं असतं तरी काय वाटलं नसतं. तर मांजरांना दूध सगळं सांडवून दिलं, त्यामुळे सगळं घाण झालं होतं. सगळं स्वच्छ रात्रीच धुवून वगैरे किचन ओटा घर पुसून घेतलं, कारण दुधाचा खूप वास येतो. तर असं इकडे सकाळी छान असं मस्त पोहे करायला घेतले होते. आणि आज म्हणजे रोजचा वेगळा नाश्ता असतो. कधी मुगाचा सूप असतो, मसूरचा सूप असतो, कधी कडधान्याची उसळ असते, हरभऱ्याची उसळ असते, मटकीची उसळ असते, तर कधी पोहे उपीट असतात. तर असं काहीसं सकाळी ह्यांचा नाश्ता असतो. ज्यांना डाएट करतात ना, तर त्यांनी असे प्रकारचे रोज वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते केले ना तर म्हणजे हे होतं. पण पोहे हा प्रकार कधीतरीच असतो. पोहे हे नेहमी नसतात घरामध्ये, कारण पोहे कोणालाच आवडत नाहीत घरात मेन तर एक तर. आणि त्याचबरोबर आवडत तर नाहीत आणि डाएटसाठी पण ते काय योग्य नाही. पण कधीतरी ठीक आहे. रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद्या वेळेस ठीक आहे.
वजन कमी होण्यासाठी पण मदत होते. आणि बाकीचे सुपाचे प्रकार आहेत तर ते पण तुम्हाला एखाद्या दिवशी मी शेअर करेन. कडधान्याची उसळ कशी शेअर केली होती तसंच सूप वगैरे पण. अंगणामध्ये थोडासा सडा मारायचा होता, पण हे काही इकडं मी आता ओलं वगैरे करत नाही, कारण रात्री काय पाऊस नव्हता पडला. पण काल मात्र परवा मात्र पाऊस पडला होता, पण आज सुकून गेले. पण तुळशीच्या कडेने आणि थोडंसं तुळशीवरती पाणी मारते आणि फक्त पोरची पुसून घेत असते. खाली अजिबात पाणी मारत नाही आता सध्याला मी, म्हणजे खाली असं रस्त्यावरती, कारण आता ते मुरुम टाकल्यापासून चांगलं झाले आणि पाणी मारलं की मग तेच पाय वरती येतात, त्यामुळे मी काय पाणी मारत नाही आता. फक्त ह्या पायऱ्या थोडंसं पाणी टाकून पुसून घेत असते आणि पोरच्या स्वच्छ पुसून घेते आणि मगच रांगोळी वगैरे घालत असते. पोहे वगैरे भिजू घातले, चहा ठेवला आहे. आता चहा तर करत नसते, पण आता नाविलाजाने करावं लागलं आहे, कारण ते दूध काही पिऊ वाटत नाही आणि म्हटलं थोडंसं चहात टाकून चहाच प्यावा कधीतरी. ठीक आहे, रोज काही चहा पित नाही, दूध पितो, पण आता आपलं घरचं दूध जे आहे ते सांडवून गेलं, त्याच्यामुळं आता आपल्याला ही विकतची पिशवी आणलेली होती त्याचा चहा करून ठेवते आता, म्हणजे चहा ठेवला आहे. त्यानंतर हे सगळं पुसून वगैरे कोरडं करून नंतर मग दारामध्ये आपली तुळशीपुढं रांगोळी वगैरे. तर मी जे दुपारी मिनी ब्लॉग टाकला होता ना काल दुपारी, तर तो मिनी ब्लॉग आहे ना, मिनी ब्लॉग टाकला तर तो मोठा कसा काय व्हिडिओ गेला तेच काही कळलं नाही मला. काही थोडासा प्रॉब्लेम झाला, मागच्या पण आठवड्यात एक तसा व्हिडिओ गेला होता माझ्याकडून, पण कसा गेला तेच कळलं नाही. म्हणजे मी टाकला तर मिनी ब्लॉग म्हणून, पण तो मोठाच व्हिडिओ पडला. तर असं इकडे कांदा वगैरे अगोदर हे करून घेतला, त्यानंतर हिरवी मिरची आणि पोहे मात्र कधी तरच बरं का. पोहे जर खाल्लं तर पित्तच होतं, पण आता दूध नसल्यामुळे ह्यांना पण प्यायला काय दूध नव्हतं, दुसरं पण बाकी काय नाश्त्याला नव्हतं, त्यामुळे हे सगळं पोहे करायची वेळ आली. कारण जर सूप करायचं असेल तर आदल्या दिवशीच कडधान्य भिजत घालावं लागतं. मुगाचा सूप असो, मसूरचा असो, किंवा म्हणजे हरभऱ्याचा म्हणजे चण्याचा असो, कुठला जर सूप करायचं म्हटलं तर हे सगळं रात्री भिजत घालावं लागतं. रात्री जर वाटीभर भिजत घातलं तर भरपूर असं सूप होतं. मग ह्यांना खायला काहीच नव्हतं म्हणून पोहे करायला घेतले. तर आता पोहे नेहमीप्रमाणे जसे मी करते तसेच केले. इकडे कांदा बघू शकताय, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे सगळं टाकलं, त्याच्यातच हळद वगैरे टाकली. कांदा तळून घ्यायच्या अगोदर मी शेंगदाणे थोडेसे तळून घेतले होते आणि हे शेंगदाणे खूप मोठे आहेत त्यामुळे ह्याला तळावंच लागतं. आणि किंवा भाजलेले शेंगदाणे असेल तरीसुद्धा खूप छान लागतात, म्हणजे भाजलेले शेंगदाणे फक्त साल काढून टाकायचे. पण मी आता कांदा टाकायच्या अगोदर मी शेंगदाणे पहिलं तेलात तळून घेतले होते आणि त्यानंतरच मग कांदा मिरची वगैरे तळून घेतलं. तर आता टाकून घेतले पोहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आणि लिंबू मात्र कोणाला आवडते वरून, किंवा कोण त्याच्यातमध्ये जरी पिळलं तरी चालतं. तर असे काहीसे मी माझ्या पद्धतीचे पोहे, आता प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. कोण शेंगदाणे टाकत नाहीत, फक्त कांदा, कोथिंबीर, मिरची वगैरे टाकतात, कढीपत्ता वगैरे आणि करतात. कोण मी पोह्यामध्ये मटार पोहेसुद्धा करत असते, पण ते सीझनमध्ये. आता सध्या आमच्याकडे बघायलासुद्धा मटार मिळत नाही, फ्रोझन तर मिळतच नाही, पण शेंगासुद्धा मिळत नाहीत आता ह्या दिवसात. पुण्याला वगैरे असलं तर त्यावेळेस करायचे, पण इकडे फक्त सीझनलाच वाटाणा मिळतो, आधीमध्ये काही मिळत नाही. पण ज्यावेळेस मिळतो ना तर त्यावेळेस भरपूर आणतात हे. तर आता इथून पुढे श्रावण महिन्यामध्ये वगैरे चालू होईलच. तर पोहे वगैरे त्यांना पटकन करून दिले. त्यानंतर मग मला देवपूजा वगैरे करायची होती. सकाळी खूप गडबड होते. आज पाणी पण आलेलं होतं नळाला पाणी आलं की मोटरा वगैरे सगळ्या चालूच असतात, इकडं पाणी भरायचं तिकडं पाणी भरायचं ते चालूच असतं. पण नाश्ता काय मी देवपूजा वगैरे झाल्याशिवाय करत नाही, त्यांना फक्त करून दिलं. देवाची पूजा करायच्या अगोदर फक्त चहा किंवा दूध घेत असते. चहा कधीतरीच घेते आता, पण दूध मात्र घेत असते आणि नाश्ता वगैरे काही करत नसते. तर आता त्यांना पोहे वगैरे देते आणि दाद्याला पण देते. त्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेते. तर असं काहीशी सकाळची घाई गडबड असते, पण घाई गडबड जरी असली ना तरी माझं हे जे आहे ना सकाळचं घरातले अशी सुरुवात ही माझी रोजची असते. स्वयंपाक तर असतो, स्वयंपाकाची गडबड पण असते, पण त्याचबरोबर सकाळची सडा, रांगोळी, तुळशीची पूजा, देवाची पूजा हे सगळं केलं की किती छान वाटतं बघा. तर आणि सकाळी मस्त असे सकाळी स्वामींचे गाणी लावून दिलेले असतात पूजा वगैरे करत असताना, त्यामुळे तर आणखीनच प्रसन्न वाटतं. पण काय होतं, ती गाणी जी लावलेली असतात जर आपण व्हिडिओमध्येही केलं ना तर कॉपीराईट येतं, त्यामुळे मग मी म्यूट करूनच मग मी आपलं व्हॉइस ओव्हर देत असते. नाहीतर काय होतं, ती जर आपण चालू ठेवलेलं गाणी सकाळी लावलेली असतात देवाची सगळी, तर मग ते कॉपीराईट येतं. इकडे तुळशीची पूजा वगैरे करायला बाहेर आले तर इकडे बघू शकता जनावरं चरायला आलेले आहेत. आमच्याकडे सकाळीच खूप लवकरपासून जनावरं येतात. इकडे सकाळ झाली की धारा वगैरे काढली की जनावरं सगळी सोडून देतात आणि खूप लवकर गाई म्हशी आमच्याकडे चरायला येतात.
त्यांच्या घंट्यांचा आवाजाने इतकं छान वाटतं सकाळी ऐकायला. आपलं जे हे काम चालूच असतं पूजा वगैरे, आणि त्यानंतर त्यांच्या घंट्यांचा आवाज हे किती छान वाटतं बघा. आता काय झालं आहे, कारण आमच्या इकडचं जेवढं सगळं मोकळं जे आहे ना दिसतंय ते समोरचं, तिथं सगळीकडचं गवत छान, थोडाच पाऊस पडत गेला पण गवत चांगलं फुटले, त्यामुळे जनावरांना चरायला भरपूर छान असं झाले. आता मी तुळशीची पूजा वगैरे शूज घालून केली नव्हती बरं का, पण फक्त तिथं रांगोळी घालताना मी शूज घातला होता, कारण नाही ना तिथं खूप खडे टोचतात. पण तुळशीची पूजा तशी केलेली नव्हती, परत कमेंट येत राहतील म्हणून अगोदरच सांगितलं. कारण काय होतं, तिथं शूज घालायची गरज का लागते, कारण ती आता मुरुम टाकलेला आणि त्याचे खडे खूप रुततात पायाला रांगोळी घालेपर्यंत, त्यामुळे तिथं नंतर वर येऊन शूज घातला होता मी. आणि त्यानंतर परत तुळशीला अगरबत्ती ओवळीना तरी पण शूज साईडला काढला होता. त्यानंतर इकडे उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतली. सकाळी सकाळी उंबऱ्याची पूजा, तुळशीची पूजा केल्यानंतरच मी नेहमी देवपूजा करत असते. हा माझा पहिल्यापासूनचा रूल आहे. काय करतात, देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा करतात, पण माझं तसं नाही. मला पहिल्यापासून सवय आहे. आणि काय बायका सडा रांगोळी जी आहे ती पारुशाने करतात, म्हणजे आंघोळीच्या अगोदर सडा रांगोळी करतात. आता प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असू शकते, पण मला पहिल्यापासूनची सवय जी आहे ना ती सडा रांगोळी कधीच मी पारुशांगाने केली नाही. सडा पण आणि रांगोळी पण सडा कधी मारते, पण रांगोळी कधी घालत नाही पारुशांगाने. रांगोळी नेहमी आंघोळ झाल्यानंतरच रांगोळी घालत असते. तर आज वारं खूप कमी होतं, त्यामुळे आज छान अशी रेखीव रांगोळी काढता आली. पण आज वेळ जास्त नव्हता रांगोळी चांगली अशी मोठी मस्त काढायला. अगदी छोटीशी रांगोळी काढली आणि पटकन अशी उरकणारी. काय होतं, कधी भरपूर कामं पण असतात. स्वयंपाक आज नंतर करायचा होता, कारण डबा काही ते घेऊन गेले, नाश्ता वगैरे करून ते जातात, आणि मग त्यानंतर मग परत मला सगळी बाकीची घरातली सगळी कामं करून मग मी स्वयंपाक करत असते निवांत. 10 वाजेपर्यंत घरातली सगळी कामं करायची, कपडे धुवायची, ही ती सगळं देवपूजा वगैरे आकडे सगळं उरकायचं, आणि त्यानंतर मग मी 10 साडे 10च्या नंतर स्वयंपाकाला लागते. डबा नाही नेला तर असं असतं. तर मस्त अशी बघा तुळस आपली छान फुटली. आता पाऊस पडायला लागला आहे तसं, आणि खालच्या तुळशी किती मोठ्या येतात, पण तुळशी वृंदावनामधली तुळस खूप मोठी होतच नाही. तर इकडे बघू शकता आपलं हे झाडसुद्धा खूप छान, पाऊस पडायला लागला ना तर तसं मस्त हिरवं फुटले. त्याच्यासुद्धा 2-3 कांड्या काढल्यात, दुसऱ्या कुंडीत लावल्यात, म्हणजे इकडच्या साईडला एक कुंडी ठेवायला येईल म्हणून असं. आणि बघू शकता आज उंबऱ्यावरती काही रांगोळी नाही काढली, खालीच काढली फक्त. आणि छान अशी आज मस्त अशी म्हणजे छोटीशी रांगोळी. आणि बघू शकता आपल्या बागेमध्ये गोकर्णाची फुलंसुद्धा लागायला लागल्यात, कारण गोकर्णाचं काही वेल मी लावलेलं नाहीत. आपल्या बागेत गेल्या वर्षी मोठं खूप गोकर्णाचा वेल होता ना, तर तो वेल कट केला पण तो परत फुटला आहे, आणि त्याचबरोबर असे भरपूर वेल पण उगवलेत. त्यामुळे तो एका आपल्या चाफ्याच्या झाडावर गेला आहे आणि तो ठेवला आहे. आणि बाकीचे पण भरपूर वेल आहेत गोकर्णाचे, ते आता अशी वेली मस्त त्या तारावरती चढायला लागलेत मनानेच. कारण गोकर्ण ह्या वर्षी भरपूर येणार आहे, कारण पाऊस पडला नाही म्हणून, नाहीतर ही आतापर्यंत बागेमध्ये भरपूर असं ती गोकर्णाची झाडं मोठी झाली असती. 5 पाकळ्याचा सुद्धा गोकर्ण मला मागच्या वेळेस काकूनी बिया दिलते, ते सुद्धा टाकलेले आहेत, पण आता त्याला फूल लागल्यानंतरच कळेल की ते नेमकं कुठं आहे. म्हणजे आता टाकलं आहे तर बागेमध्ये ते, आणि भरपूर बागेमध्ये रोपं पण उगवलेत. इकडे बघू शकता जे हे आपलं मस्त स्वास्तिकचं झाड आहे ना, त्याला दरवर्षी ह्या दिवसामध्ये आळी पडते, आणि ती आळी खूप मोठी होते. रात्रीत कधी सगळ्या झाडाची पानं खाऊन टाकते, आणि 2 दिवस झालं तसंच चाललं आहे. एवढं गच्च भरत असतं हे झाड, पण ते मात्र काल 2 दिवस झालं त्याच्या कळ्या आणि पानं खायला सुरुवात झालेली आहे. ती आळी तर झाडावर कुठं दिसली नाही, पण ती खाल्लेलं मात्र घाण टाकते ना खाली, तर ते सगळं दिसतंय खाली, आणि पानं पण कशी दिसायला लागलेत. आता त्याच्यावरती काहीतरी औषधच फवारावं लागणार आहे, त्याशिवाय ती काय पाठ सोडणार नाही त्या झाडाची, नाहीतर अख्खं झाड रिकामं करते ती आळी. तर इकडे छान भरपूर अशी ताडभर फुलं निघली बागेमध्ये. आणि हे बघू शकताय आपलं ह्याचं झाड आहे, ब्रह्मकमळाचं झाड. तर हे एवढं मोठं झाले, खरं तर उन्हाळ्यामध्ये त्याला पाण्याची थोडी ओढ बसली, त्यामुळे खालची बरीचशी पानं जी आहेत ती जळाली त्याची. आता ह्या वर्षी बी त्याला फुल येते का नाही काय माहिती. इकडे छान अशी सकाळी मस्त देवपूजा झालेली आहे, रांगोळी वगैरे मस्त छाप टाकलेला आहे स्वामींचा. आणि देवाची पूजा केल्यानंतर तर अतिप्रसन्न असं घरामध्ये वाटतं, आणि देवघरामध्ये सुद्धा हे सगळं म्हणजे देवपूजा वगैरे करायला खूप उशीर होतो, म्हणजे खूप वेळ लागतो. पण जे वेळ लागल्यानंतर जे केल्यावर समाधान असतं ना, तर ते खूप बघण्यासारखं असतं. सगळ्या देवांना फुलं वाहिल्यानंतर बघू शकताय मस्त असं देवघरातलं खूप प्रसन्न असं वातावरण. आता दिवे माझे सगळे जे आहेत ते सासूबाई वारल्यानंतर 2-3 दिवे जे आहेत ते तिकडं
म्हणजे ते दान केले आम्ही इथले दिवे, कारण ते लावलेले होते. त्यामुळे आता दुसरे दिवे घ्यायच्यात, पण ते पाहुण्याने घेऊन द्यायच्यात, आपल्याला घरी घ्यायचे नाहीत. त्यामुळे माझ्याकडे आता हा छोटासा एकच दिवा राहिला आहे. नाहीतर स्वामींपाशी माझा आणि देवघरातले 2 दिवे होते असे. तर स्वामींचा दिवाच मी आता इथं आणलेला आहे. आणि देवघरातले आता काचेचे मोठे दिवे घेते म्हणलं ताई. त्यानंतर मग माझा अखंड दिवा देवघरात नेहमी असायचा, पण ह्याच्यामध्ये आता तेवढं तेल बसत नाही. चला तर सुंदर अशी आजची देवपूजा झालेली आहे. आजची पूजा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.